नमस्कार. माझी जर्नी मी तर थोडी मला सांगते. आमचं लग्न झालं ना, आम्हाला यांच्या नोकरीमुळे बाहेर काही राहायचं काम पडत होतं. सगळ्यात पहिलं आम्ही संग्रामपूरला राहिलो, मग खामगाव, मग शेगाव. तर शेगावमध्ये आम्हाला किरायाच्या घरात राहायचं होतं. तर आमचं स्वतःचं स्वप्न होतं एक, की आमचं स्वतःचं घर पाहिजेत बा म्हणून. मग आम्ही 1-2 महिने 2-3 महिने शेगावमध्ये राहिलो. तर यांची अचानक तब्येत खराब झाली. मग आम्ही तिथं शेगावमध्ये दवाखान्यात दाखवलं 2-3 जणांना. तर 2-3 डॉक्टर आम्हाला म्हणे, तुम्ही एक काम करा म्हणे, टाटा हॉस्पिटलला घेऊन जा म्हणे. मग आम्ही त्यांना टाटा हॉस्पिटलमध्ये नेलं. अचानक यांची तब्येत खराब झाली. तिथं आमचं त्या क्षणाला थोडंसं जीवन विस्कळीत झालं. मग आम्हाला घरी जावं लागलं नांदुरायला. त्या क्षणाला खूप विचार येत होते डोक्यात, पण तिथं एक आतून आवाज येत होता की सगळं चांगलं होणार आहे. मग आम्ही घरी गेलो नांदुरायला. तर यांची 4 वर्ष औषधी गोळ्या चालूच होत्या, ट्रीटमेंट चालूच होती. त्याच्यानंतर आम्हाला 5-6 महिन्यानंतर विठ्ठल सर दिसले. विठ्ठल सरांनी सांगितलं की केंगन पाण्याबद्दल आम्हाला सांगितलं, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, भरोसा ठेवला नाही. मग याच्यानंतर यांनी 4-5 महिन्यानंतर चेकअपसाठी जात असतात ना, तिथं त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये केंगन मशीन पाहिली. मग यांनी घरी आल्यावर मला सांगितली. तर तेव्हा आमची परिस्थिती नव्हती. मला पहिलेचे दिवस आठवले ना, आणि आता मी स्वतःला पाहते ना, तर असं वाटतं खरंच आपले दिवस होते का ते, की एक स्वप्न घडून गेलं माझ्या जीवनातलं, असं वाटते मला. एक मग आम्ही पैशाची जुळाजुळ केली. मी यांना माझी सोन्याची पोत दिली, आणि मग यांनी काही पैसे बाबांना मागितले. अशी आम्ही पैशाची जुळाजुळ केली आणि घरात मशीन बसवली तर छान रिझल्ट यायला लागले. यांची ऍसिडिटी बसली. अजून यांना जेवण पचत नव्हतं, ते जेवण पचायला लागलं. जे वॉमिटिंग होत होतं तेही बंद झालं. एनर्जी वाढली, फ्रेश वाटायला लागलं. तर मला पण खूप छान वाटायला लागलं यांच्याकडे पाहून, की आपण आपली सोन्याची पोत दिली, सक्सेस झालं. पैसा काय आज न उद्या तर जीवनात येणारच आहे, पण जीवापेक्षा जास्त काहीच नाहीये, हा मला विश्वास होता. एक मशीन तर आम्ही यांच्यासाठीच घेतली होती, पण घरात सगळ्यांना केंगन पाणी प्यायला मिळालं. मी माझ्याबद्दल थोडंसं बोलते. मग मला असं वाटत होतं की आपणही काही करायला पाहिजे बा म्हणून. मग मी शिवणकाम करायला लागली. मग पार्लरचं केलं, शिकली पार्लरचं. दिवसभर त्याच्यात मेहनत करायला लागली. परिस्थितीला पाहून असं वाटत होतं की काही ना काही केलं पाहिजेत आपण, कारण माझं शिक्षण त्या लेवलचं झालं नव्हतं मी एखादी जॉब करू शकत होती म्हणून. मग मी म्हटलं आपण काहीतरी करायला पाहिजेत, म्हणून मग मी हे पर्याय निवडले. पण त्याच्यात मेहनत खूप होती, तर पैसा कमी होता. मग हे मला म्हणे, रेणू तेवढी दिवसभर मेहनत करती तर केंगनकडे लक्ष दे, याच्यात पुण्याचंही काम आहे. तू लोकांना सांगत पाणी दिलं तरी लोकांच्या जीवनात सक्सेस झालं, चांगली त्यांना हेल्थ मिळाली, तर अजून काय आपल्याला, हे पुण्याचंच काम आहे. मग मी लोकांना सांगणं चालू केलं. यांच्या आज ह्या बिझनेसमध्ये खांद्याला खांदा लावून मी आज उभी आहे. लोकांना सांगणं चालू केलं, पाणी वाटणं चालू केलं. तर खूप लोक मला सांगायला पण लागले की मॅडम आम्हाला रिझल्ट आले बा, कोणाची ऍसिडिटी बसली, कोणा शुगरमध्ये फरक पडला, खूप पाणी वाटलं. तर आज मी हेच सांगत आहे, आमचे जेवढे पैसे दवाखान्यात गेले ना, तेवढ्या पैशात आमच्या 2-3 मशीना झाल्या असत्या. आम्ही पहिले सुरुवातीला दवाखान्यात पैसे खर्च केले, मग मशीन घेतली, कारण आम्ही विश्वास ठेवला नव्हता विठ्ठल सरांवर. आता हा निर्णय तुमच्या हातात आहे. आमचे हे खरे जीवनातले अनुभव आहे. मी 2 शब्द बोलू शकत नव्हती समोर. आज मला इथं बोलणं शिकवलं TMPनी, स्वतःच्या स्किलवर काम करणं शिकवलं, स्वतः इंडिपेंडंट होणं शिकवलं. तर मी मन भरून धन्यवाद देते. थँक्यू.